नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोजच्या रोज सकाळी पोहे उपमा पण करून कंटाळतो आणि खायलाही नको वाटतं. अशा वेळी काय करायचं म्हणून मी आज मस्तपैकी एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यापासून ना छान आणि अशी वेगळी रेसिपी घेऊन आले. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी इतके कांदे पोहे घेतले, जे आपण नेहमी कांद्या पोह्यांसाठी वापरतो तर तेच घेतले. आजची रेसिपी आपण 3 ते 4 लोकांसाठी बनवतोय, तर त्यासाठी मी 1 वाटी तर घेतलेली आहे. तुम्ही थोड्याशा मोठ्या वाटीने पण ते प्रमाण घेऊ शकता. आता पोहे आहेत ना, हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगली अशी बारीक जी ती पूड करून घ्यायची. पोहे बघा सगळे चांगले असे माझे बारीक वाटून तयार झाले. अगदी छान असा पोह्याचा जसा रवा असतो, तसा जाडसर रवा जरी झाला तरी देखील चालू शकेल. तर अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता आपण लगेचच पुढची कृती करूयात. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये बघा मी हा पोह्याचा जो काही पीठ करून घेतलं होतं ते काढून घेतलं आणि त्या वाटीनं पोहे मोजले. त्याच वाटीने मी 1 वाटी इतका रवा घेतला. आता रवा जाड बारीक कसाही घ्या, फक्त तो रवा भाजलेला असावा. आता पोह्याचं पीठ आणि रवा हे दोन्ही सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. बऱ्याचदा आपण सकाळच्या वेळी उपमा किंवा पोहेच बनवतो. पण अशा वेळी जर काहीतरी आपण वेगळं बनवलं त्याच साहित्यापासून, तर सगळ्यांना खायलाही छान वाटतं आणि अगदी पोट भरून सगळे खातात. आता दोन्ही बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे मोजून घेतले, त्याच वाटीनं मी 1 वाटी इतकं ताक घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जर ताक नसेल, तर काय करायचं, तर अर्धी वाटी तुम्ही दही घेऊ शकता आणि राहिलेलं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा तर तुम्ही आंबट ताक वापरत असाल, तुम्ही अर्धी वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी पण वापरू शकता. आता पाण्याचं प्रमाण किती लागेल हे तुम्हाला व्हिडिओच्या मी शेवटी सांगेनच. सुरुवातीला हे ताक बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं आपण याच्यामध्ये ताक वगैरे वापरतो त्यामुळे पिठाला थोडा आंबूसपणा पण येतो. आता पोह्याचा जो काही चुरा असतो ना, तो पटकन पाणी ओढून घेतो आणि त्यामुळे ना पूर्ण जे पीठ असेल ना, ते एकदम कोरडं-कोरडं असं होतं. त्यामुळे आपण 1 वाटी ताक घातलं ते बघा पूर्ण मिश्रण असं कोरडं झालंय. ज्या वाटीनं ताक मोजलं त्याच वाटीनं मी पुन्हा 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. आता रवा कसा जाड आहे, कसा पातळ किंवा आपण पोहे कसे बारीक मोठे केलेत ना, ह्याच्यावर देखील आपल्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं. त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे थोडंसं वर-खाली होऊ शकतं. आपल्याला पीठ फक्त एकदा परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे. आता ही सगळी तयारी जर तुम्हाला सकाळच्या गडबडीत करायची नसेल, तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला सकाळी पण अगदी पटकन अगदी 10 मिनिटात रेसिपी बनवता येईल. फारसा वेळ लागत नाही. अगदी फक्त पीठ मिक्स करायचं आहे आणि छान पटकन मिक्स झालं की 10 मिनिटात रेसिपी बनते. त्यामुळे आयत्या वेळी पण बनवू शकता किंवा संध्याकाळी जर तुम्हाला हलकी भूक असेल, मस्तपैकी गरमागरम तुम्ही लगेचच बनवून देऊ शकता. मुलं शाळेतून घरी आली की काहीतरी भुकावतात आणि काहीतरी वेगळं मागतात. अशा वेळी तुम्ही नक्की ही रेसिपी देऊ शकता. आता 2 वाटी पीठ घेतलं पण बघा खूपच कोरडंसं पीठ बनलं होतं म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय. आणि हे पण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा वापर ह्या रेसिपीमध्ये थोडा जास्त होतो. कारण ह्यामध्ये आपण पोहे आणि रवा दोन्ही वापरलेत आणि ते दोन्हीही पाणी ओढून घेणारे असल्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो. आणि जेवढे ते चांगले भिजतील म्हणजे ते चांगले फुलतील तेवढी रेसिपी खायला पण खूप मस्त लागते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर ते चांगलं बघा छान असं पीठ जे आहे ते मी मिक्स करून ठेवलंय. ह्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता इथपर्यंत पीठ भिजवायला मला बरोबर 3 वाटी इतकं हे पाणी किंवा ताक लागलेलं आहे. म्हणजे मी 1 वाटी ताक आणि 2 वाटी पाणी वापरले. आता नंतर रवा आणि पोहे कसे भिजतात ह्यावरती पण आपण पाण्याचं प्रमाण थोडंसं आणखीन वाढवणार आहोत. आता हे दोन्ही पण सगळं चांगलं भिजवायला पाहिजे. म्हणून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याकडे वेळ असेल तसं 5 किंवा 10 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं. आता हे भिजेपर्यंत मी चटणी बनवून घेते म्हणजे हा रवा पण जो आहे तो चांगला भिजतो. आता आपण लगेचच चटणीची तयारी करूया. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकं हे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. थोडंसं कोरडं झालं होतं. तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता. पाव वाटी फुटाण्याची डाळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरल्या, थोडेसे जिरे वापरले, आलं लसूण वापरलं. आता ह्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आणि आता हे छान असं चटणी वाटून घ्यायची. चटणी इन्स्टंट आहे. जे काही असेल तुम्ही त्यापासून चटणी बनवता. मात्र चटणीची चव ना ती पण खूप भन्नाट लागते. मस्तपैकी चटणी तयार झाली. एका बाउलमध्ये आता काढून घेऊयात. कशी घट्ट, कशी पातळ हवी ह्यावरती पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे घातले. जिरे चांगले फुलले की कढीपत्त्याची पानं घालायची आणि गरमागरम ही खमंग अशी फोडणी ह्या चटणीवरती घालून मिक्स करून घ्यायची. आता ही चटणी कशा-कशासोबत खाऊ शकतो तुम्ही इडली, डोसा, उत्तापा किंवा कोणत्याही रेसिपीसोबत तुम्ही नक्की ही रेसिपी सर्व्ह करू शकता. इतकी मस्त अशी आपली ही चटणी तयार होते. चटणी खूप बघा मस्त झालेली आहे. रंग पण खूप सुरेख आलेला आहे. आता आपली ही चटणी तयार झाली. ही मल्टी यूज चटणी त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ही चटणीची रेसिपी करून बघा. चटणी होईपर्यंत एक 5 ते 6 मिनिटं झाली होती. आता झाकण काढून चेक करून बघूयात.
तर तुम्ही पाहू शकता, की रव्यानं पाणी जे आहे ते अगदी बऱ्यापैकी ओढलेलं आहे आणि पुन्हा जे मिश्रण आहे ते फारच असं कोरडं झालेलं आहे. म्हणजे रवा चांगला भिजला गेला आहे आणि पोहे पण बघा छानपैकी भिजले गेलेत. आता आपण जेवढे पोहे आणि रवा घेतलो त्याच्या बरोबर दुप्पट असं हे मिश्रण तयार होतं. पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपण ज्या पद्धतीने इडलीचं वगैरे पीठ करतो ना, तर त्याच पद्धतीनं आपण पीठ तयार करून घ्यायचं. जास्त घट्ट नसावं, जास्त पातळही नसावं. तर ह्या रेसिपीची गंमत म्हणजे काय होतं, ही रेसिपी अगदी आपण केव्हाही बनवू शकतो. ह्याला कोणत्या प्रकारचं पीठ, डाळी वाटणं किंवा भिजत घालणं नाहीये. त्यामुळे इडली खावीशी वाटली, की पटकन तुम्ही 10 मिनिटात इडली घालता आणि ही इडली नेहमीच्या इडलीपेक्षा ना अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते. म्हणून मी रव्या पोह्याची इडली मला प्रचंड आवडते. आता बघा छानपैकी रेसिपी तयार झाली. रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं ह्याच्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा पण घालायचा. आता सोडा का घालायचा? कारण रेसिपी इन्स्टंट आहे, 10 मिनिटात बनायला पाहिजे आणि जाळीदार बनायला पाहिजे, सॉफ्ट आणि हलकी पण असायला पाहिजे, त्यामुळे सोडा घालून घ्यायचा. तुम्ही आता सोड्याच्या ऐवजी नाही तर 1 पॅकेट इनोचं पण घालता, ज्यामुळे रेसिपी अगदी मस्त बनते. जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल, ते तुम्ही नक्की वापरू शकता. पीठ पण बघा मी अगदी छान असं एकसारखं करून घेतलेलं आहे. आता मगाशी पण मीठ आणि तेल घातलं, तर सगळ्यात आयत्या वेळी म्हणजे करताना आपण सोडा घालायचा. त्यासाठी अर्धा चमचा खायचा सोडा घातला. सोडा घातला की रेसिपी फार वेळ ठेवायची नाही, ती अगदी पटापट मिक्स करून घ्यायची. संपूर्ण सोडा पिठामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आणि पटकन ही रेसिपी बनवायला घ्यायची. बरेच जण असं करतात, की सोडा घालतात आणि त्याच्यानंतर चटणी वगैरे करायला घेतात. तर तसं अजिबात करू नका. सोड्याची रिएक्शन ही लगेचच संपते. हे सगळं चांगलं मिक्स झालंय. इडली पात्राला बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून इडल्या आपल्या खाली चिकटणार नाहीत. तुम्ही हवं तर ना एखाद्या वाटीमध्ये पण तेल लावून ह्या इडल्या करू शकता. जी पद्धत सोपी वाटते किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने इडल्या आवडतात तुम्ही त्या पद्धतीने त्या नक्कीच बनवू शकता. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असे छान-छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला कोणत्या एखाद्या व्हिडिओची किंवा रेसिपी बघायची असेल, त्याचं नाव पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता ह्यामध्ये बघा मी इडलीचं पीठ जे आहे ते घालून घेतलं. इडली भरतेवेळी अगदी जास्त गच्च भरू नका, कारण ती फुगते आणि त्यामध्ये अगदी टुम्म अशी होते. इडली पात्र भरून घेतली. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला पण बघा चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस मध्यम करायचा आणि 10 मिनिटं बरोबर आपण ह्या इडल्या ज्या आहेत त्या वाफवून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही बटन इडली वगैरे पण बनवता. तुम्हाला जो पदार्थ किंवा ज्या पद्धतीची इडली आवडते तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच इडली बनवू शकता. आता 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर एकदा झाकण काढून चेक करून बघूयात. तर इडली बघा अगदी छान अशी परफेक्ट फुगलेली आहे. मी थोडंसं सुरीनं चेक करून बघितलं. परफेक्ट अशी इडली तयार झाली होती. सगळ्या इडल्या काढून घेतल्या. इडल्या थोड्याशा थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये सर्व्ह करून घेतल्या. गरमागरम सॉफ्ट, जाळीदार आणि पांढऱ्या शुभ्र अगदी 10 मिनिटात होतील आणि सगळ्यांना आवडतील अशी आपली ही रवा पोह्याची इडली तयार झाली. सोबत चटणी पण आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. बाय.